अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 29 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे. 14 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची असते. असं म्हणतात की या 15 दिवसात कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. शुभ कार्य का करायचे नाही? हे दिवस वाईट असतात का? बघा, खरंच हे दिवस वाईट नसतात. हे दिवस आपल्या सगळ्या दिवसांप्रमाणे नॉर्मल चांगलेच असतात. परंतु वर्षभरात आपण पितरांची सेवा कधी करत नाही. आपल्याकडनं ती सेवा घडत नाही. म्हणून हा पितृपक्ष असा काळ आहे की या काळामध्ये फक्त आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. त्याचं कारणच हे आहे की आपलं मन त्या दिशेने डायव्हर्ट होऊ नये. आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा घडावी, त्यांना सद्गती मिळावी. त्याचबरोबर आपलीसुद्धा पितृदोष आपल्याला जो असतो तो आपला कमी होऊन आपली अडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात. या 15 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांची भरपूर अशी सेवा करायची असते. बघा, ठराविक काळ असे असतात की त्या काळामध्ये ती सेवा जर आपण केली त्याचे फळ आणि त्याचे लाभसुद्धा आपल्याला तेवढेच मिळत असतात. आणि त्या सेवा आपल्या संसारासाठी, आपल्या आयुष्यासाठी खूप चांगल्या असतात. जसं की नवरात्रामध्ये आपण आता देवीची सेवा करणार आहोत. देवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. पण आज आपण पितृपक्षाबद्दल बोलणार आहोत. या 15 दिवसाच्या काळामध्ये एक छोटीशी अशी सेवा आहे. जर तुम्ही ही सेवा मनापासून केली तर 100% तुमचा पितृदोष कमी होऊन तुमचे सगळे अडलेली कामे मार्गी लागतील आणि तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील. तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, तर या 15 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला कोणती अशी सेवा करायची आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ. या ग्रंथाचे पठण आपल्याला करायचे आहे. बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी ते रोज या ग्रंथाचं पठण करू शकतात. या 15 दिवसाच्या काळामध्ये आपण दर एकादशीला ग्रंथाचं पठण करतच असतो. परंतु या पितृपक्षामध्ये या ग्रंथाच्या पठणाला खूप महत्त्व आहे. आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. आपली अडलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. ज्यांना पितृदोष आहे त्यांच्यासाठी हे सगळ्यात प्रभावी हा ग्रंथ आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ जो आहे तो भागवत ग्रंथ हा सगळ्यांनी ऐकलाच असेल. भागवत ग्रंथ, त्या ग्रंथाचं हे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे लहान आवृत्ती आहे जी आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी तयार केलेली आहे. भागवत ग्रंथ जर तुम्ही पाहिला तर त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आपल्या सांसारिक माणसांना ते ग्रंथ ते पारायण करणं शक्य होत नाही. त्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्यासारख्या सगळ्यांना त्याचं पारायण करता येईल आणि आपल्यालासुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळेल. पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. आणि असं नाही आहे की भागवत ग्रंथाचं पारायण केलं म्हणजे फळ जास्त मिळेल आणि ही लहान आवृत्ती आहे म्हणजे याचं फळ तेवढं मिळणार नाही, असं अजिबात नाही. जेवढं तुम्हाला भागवत ग्रंथाचं पारायण करून फळ मिळणार आहे तेवढंच फळ तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करून मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची अशी विनंती करेल की या पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी या ग्रंथाचं पठण करा. एक दिवस तरी काढा. एक दिवसच कशाला, या ग्रंथाचं पठण करायला फक्त 2 तास लागतात. 1.5 ते 2 तास. तुम्ही 2 तास या 15 दिवसांच्या काळामध्ये काढा, म्हणजे तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल की तुमची अडलेली कामे बरीचशी मार्गी लागलेली आहेत. तुमच्या इच्छा हळूहळू पूर्ण होत आहेत. पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. ज्यांना शक्य आहे ते रोज या ग्रंथाचं पठण करू शकतात. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान या पितृपक्षात 2 तास वेळ काढून या ग्रंथाचं पठण करा. बघा, ज्या सेवा करून मला स्वतःला अनुभव येतात त्या सेवा मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करत असते. म्हणून मी तुमच्यासाठी आज कळकळीने हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ही सेवा घेऊन आलेली आहे की तुम्ही या ग्रंथाचं पठण करा. या पितृपक्षामध्ये 2 तास किमान 2 तास वेळ काढा आणि या ग्रंथाचं तुम्ही पठण करा. आपल्या स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे की जोपर्यंत तुमचे पितर तृप्त होत नाही आणि कुलदेवीची सेवा तुम्ही जोपर्यंत करत नाही, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही केलेल्या कोणत्याही सेवेचं फळ तुम्हाला पाहिजे तेवढं मिळत नाही. म्हणून
आपल्या पितरांना तृप्त करणं, आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या कुलदेवीची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा ही खूप मोठी आहे, ती आपल्या हातनं घडलीच पाहिजे. आणि म्हणूनच हा पितृपक्षाचा काळ असतो की या काळामध्ये आपल्या पितरांची आपल्याला भरभरून सेवा करायची असते. म्हणून आपण या काळात कोणतेही दुसरे कामं करत नाहीत, कोणतेही शुभ कामं आपण करत नाहीत, जसं की लग्न, मुंडन, नामकरण वगैरे अशा गोष्टी आपण या काळामध्ये करत नाही. कारण की हा काळ फक्त आपल्या पितरांचा असतो, त्यांची सेवा करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो. बऱ्याच जणांना पितृदोष असतो. पितृदोष जर तुम्हाला असेल तर तुमचे कोणतेच कामं पूर्ण होणार नाहीत, तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे येतील, तुमची कोणतीच गोष्ट पूर्णत्वास जाणार नाही जर तुम्हाला पितृदोष असेल. जर तुम्ही लग्न करणार असाल तर तुमचं लग्न जमणार नाही किंवा जमलेलं लग्न मोडणार. अशा काही ना काही अडचणी खूप आपल्या जीवनात येतात, कारण की त्याचं कारण हेच आहे की आपल्याला पितृदोष असतो. पितृदोषाचं निवारण करण्यासाठी हा ग्रंथ खूप 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 जास्त प्रभावी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की या ग्रंथाचं पठण या पितृपक्षात किमान एकदा तरी करा. खूप कळकळीने सांगते, किमान एकदा तरी या ग्रंथाचं पठण तुम्ही करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी सुद्धा घेतला आहे, तुम्ही सुद्धा घ्या आणि तुमच्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. जोपर्यंत तुमचे पितर तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही पितृदोष तुमचा कमी होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही सेवा करा, काहीही करा, तरी तुम्हाला त्याचं फळ पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि तुमच्या कामामध्ये अडथळे येणारच. म्हणून आपला पितृदोष जर आपल्याला असेल तर त्यातून मुक्ती मिळण्यासाठी हा ग्रंथ सगळ्यात प्रभावी आहे. 7 पिढ्यांचा सुद्धा पितृदोष याने कमी होतो. म्हणून तुम्ही खूप श्रद्धेने मनापासून या ग्रंथाचं पारायण करा. जर तुम्हाला रोज वाचणं शक्य असेल, रोज तुम्ही 2 तास वेळ काढू शकत असाल, ती खूप चांगली गोष्ट आहे. पण नसेल तर किमान या पितृपक्षात किमान एकदा तरी या ग्रंथाचं पठण करा आणि स्वतः अनुभव घ्या. तर मला ही सेवा तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि बघा, हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. तुम्ही तो ग्रंथ घरी आणा आणि या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला कोणत्याही काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला काही अडचणी असेल, काही विचारायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो तुम्ही चेक करा आणि त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.